लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी लागतील आणि संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी चित्र स्पष्टही होऊन गेलेलं असेल. या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात आणि मोदी पुन्हा निवडून येणार का, आले तर किती जागा त्यांना मिळतील वगैरे असे चर्चेचे विषय आहेत. सर्वांचं लक्षही तिकडे आहे. पण यात एक वेगळी घटना गेले काही दिवस घडते आहे आणि चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होतंय. आणि त्यातही नीलू व्यास नावाच्या एका बाईंची एक क्लिप जी सध्या व्हायरल होती ती लक्षात घेता प्रकरण खूप वेगळं आणि गंभीर आहे एवढं नक्की आहे. देशातले लिब्रांडो म्हणजे मोदी पुन्हा जर पंतप्रधान झाले तर देशातले लिब्रांडो 4 तारखेनंतर देशात पुन्हा धुमाकूळ घालणार आहेत असा इशाराच त्या एका क्लिपमधून मिळतोय आणि त्याचे संकेत गेल्या महिनाभरात आपल्याला मिळालेले आहेत. एरवीही लिब्रांडो काही ना काही बोलत असतात पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र आत्ता जे काही घटना गेल्या महिनाभरात सुरू आहेत त्या इतक्या सहज घेण्यासारख्या नाहीत. लिब्रांडोंची ही धमकी मात्र गांभीर्याने घ्यावी अशी आहे. नमस्कार. गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. लोकसभेचे निकाल आता अगदी तोंडावर आलेले आहेत. गेले 2-2.5 महिने आपण या सगळ्या प्रक्रियेत होतो आणि या सगळ्या प्रक्रियाचा एक मजेदार्थ म्हणजे कुठलं सरकार येणार, मग मोदी येणार का, 400 पारचं काय वगैरे अशा चर्चेचे खूप सारे विषय हे या काळात होऊन गेलेले आहेत. आता 2च दिवसांवरती निकाल आलेला आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत निकालाचं सगळं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं असेल. त्यामुळे सरकार कोणाचं बनणार, कोणाला साधारण किती जागा वगैरे हे काही ना काही चित्र तर मंगळवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होऊनच गेलेलं असेल. पंतप्रधानांनी लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनात आणि शेवटच्या दिवशी भाजपला 370 जागा आणि भाजप आणि मित्रपक्ष मिळून 400 पारचा आकडा गाठतील असं जाहीर केलं आणि तिथपासून खरं तर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. आणि खरंच मोदी 400 पार जाणार का ही चर्चा सबंध देशात आणि जगभरातही एका अर्थाने राहिली. मग त्याच्यावरून वेगवेगळी नॅरेशन्स केली गेली आणि मग एक टोक आपण गेल्या काही दिवसात बघितलं असेल. म्हणजे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार ते बाहेर आल्यानंतर तुरुंगातून म्हणजे पेरोलवरती बाहेर पडल्यानंतर, त्याला जामीन म्हणण्यापेक्षा पेरोल म्हणावं असं मला वाटतंय. मग योगेंद्र यादवांपासून त्या या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदारापर्यंत सगळ्यांनी आकडे द्यायला सुरुवात केलेली होती. यांना 140 पार 100 पासून ते 272 पर्यंत सगळे आकडे फिरून झालेले आहेत. आणि वैसे वर्षा अमित शहा वोकली सांगतायत 310 320 वगैरे जे काही ते सांगायचे ते सांगतातच आहेत. म्हणजे आकड्यांचा संघर्ष हा सगळा ह्या सुरूच आहे. आणि त्यामुळेच पण या सगळ्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे आएगा तो मोदीही, पण 400 पार आहे की नाही एवढं सांगता येत नाही. या म्हणजे चर्चेचा लसावी हा इथंच संपताना आपल्याला दिसलेला आहे. आणि त्यामुळंच यावेळचा निकाल ही अधिक उत्सुकतेची बाब झालेली आहे. पण हे सगळं होत असताना मे महिन्यापासून मी या सगळ्या प्रोसेसकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघत होतो. आणि त्याचं कारण असं आहे, रशियाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जे त्या महिला आहेत त्यांनी अचानक एके दिवशी म्हणजे त्यांची प्रेस कॉन्फरन्स किंवा ब्रीफिंग नेहमीच सुरू असतं, पण ते एका ब्रीफिंगमध्ये त्यांनी थेटपणे अमेरिकेचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं की भारतीय निवडणुकांमध्ये अमेरिका हस्तक्षेप करते आहे. अर्थात यात नवीन काय होतं, पण इतक्या ओपनली असं बोललं जातं असं होत नाही. आणि त्यांनी जो बायडन आणि बायडन प्रशासनाचं नाव घेऊन या स्वरूपाची टीका केली आणि अमेरिकेची काही का असेना पण दाणादाण उडालेली होती. त्याच्यानंतर सारवासारव करायचे प्रयत्न झाले, पण अर्थात आपल्याकडच्या निवडणुकीचा जोर इतका होता की त्यात अशा सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतातच असं नाही. बघा, त्या बाईंचा हे येऊन गेल्यानंतर साधारणपणे 3 आठवड्यातल्या घटना जर आपण डोळ्यासमोर आणल्या, 15 मेच्या सुमारास देशातल्या ज्या काही सिव्हिल सोसायटी नामे जे काही भुक्कडपणा आपल्या देशात चालतो
अशा 120 ऑर्गनायझेशनच्या कॉकसनी आमचा निवडणूक यंत्रणेवरच आता विश्वास राहिलेला नाही असं वक्तव्य केलं आणि त्याच वेळी त्यांनी इशारा दिला की या निवडणुकांच्या निकालानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत. याचा अर्थ मोदी निवडून येणार हे या सिव्हिल सोसायट्यांना मान्य होतं असा पण एक अर्थ होतो. त्यांचं ते वक्तव्य येतं न येतं तोच दुसऱ्या दिवशी कपिल सिब्बल यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ईसीवरती न भूतो अशी आगपाखड केली. पुन्हा बॉटम लाईन तीच, ईसीवरती आता विश्वास राहिला नाही. अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार बाहेर आलेले आहेत तर त्यांनी पण तेच सगळं सुरू केलेलं आहे. हळूहळू मग ईव्हीएम, आपण ते फार चेष्टेत किंवा गांभीर्य त्याकडे लक्ष देत नाही गांभीर्याने, पण ईव्हीएम मध्ये घोटाळा होईल, मग त्याच्यामध्ये कशा स्वरूपाचं मॅनिप्युलेशन होईल, ते हॅक करता येतं वगैरे वगैरे सर्व भंपकपणा बोलून झालेला आहे. आणि निवडणूक आयोगाने राहुल गांधी किंवा तमाम लिब्रांडूंना हे जाहीर आव्हान दिलं, अगदी न्यायालयाच्या याच्यामध्ये सुद्धा, की तुम्ही या आणि हॅक करून दाखवा. त्यावेळेला मात्र सगळ्यांची घाबरगुंडी नव्हे, ते पळूनच गेले. मग सत्यनारायण गंगाराम उर्फ सॅम पित्रोदा नामे एक महान गृहस्थ अचानक अमेरिकेतून अवतरले. आपल्याला लक्षात येणार नाही, पण ईव्हीएम विरुद्धची यावेळची पहिली बोंब त्यांनीच ठोकली. आणि ईव्हीएम वगैरे सगळं भुक्कड असतं, निवडणुका बॅलेटवरच व्हायला पाहिजेत, ही पहिली बोंब यावेळेला ठोकणारे हेच सत्यनारायण गंगाराम उर्फ सॅम पित्रोदा हेच होते. स्वतःला ते संगणक तज्ज्ञ किंवा तसल्या विश्वातले ते तज्ज्ञ वगैरे समजतात. म्हणजे काँग्रेसचा दावा तसा आहे. आणि भारतामध्ये संगणक ज्यांनी आणला ते राजीव गांधींचे ते मित्र आणि सॅम पित्रोदा उर्फ हे सत्यनारायण गंगाराम यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी ते आणलं असंही काँग्रेस गर्वानं सांगतं. ते हे सत्यनारायण गंगाराम यावेळेला मात्र त्यांना ईव्हीएममध्ये गडबडी दिसते आणि हे सगळं भुक्कडपणा दिसतो. हा का दिसतो? अर्थात नंतर या सत्यनारायण गंगाराम उर्फ सॅम पित्रोडा यांनी जी काही मुक्ताफळं उधळली त्यामुळे त्यांचं हे जे वक्तव्य आहे हे मागं पडलं. पण आपल्या लक्षात येत नाही, पण बरोबर हाच नॅरेटिव्ह घेऊन या 120 संघटना या उतरल्या. सिव्हिल सोसायटीज नामे भुक्कडपणा तो उतरला. त्यांनी बरोबर ईसीला टार्गेट केलं. त्याच्यानंतर कपिल सिब्बल यांनी टार्गेट करायला सुरुवात केली आणि ह्या सत्यनारायण गंगाराम यांनी एकदम वेगळाच विषय काढून त्यातनं हळूच काढता पाय घेतला आणि ते तुंतुणं आता सुरूच आहे. मग किती गोष्टीपर्यंत हे येत आहे? ईव्हीएम मध्ये गडबडी इथपासून ते आता बॅलेटपर्यंत या. म्हणजे खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा ईव्हीएमची पाठराखण केलेली होती आणि बॅलेटमध्ये कशा पद्धतीनं गडबडी होतात बूथ रिगिंगसह हे ते वारंवार बोललेले आहेत. पण त्यांच्या सुपुत्रांना आता ते आठवायचं काहीच कारण नाही किंवा त्यांच्या पक्षाला सुद्धा त्याचं स्मरण राहिलं नाही. हे दुर्दैव आहे. पण हा 120 आकडा जो आहे ना तो जरा फार बघावा असा आहे. म्हणजे ब्रिटनमध्ये किंवा युरोपामध्ये जे काही अशी मानवी मूल्यांसाठी वगैरे वगैरे तथाकथित जी काही आंदोलनं झाली, अमेरिकेमध्ये सुद्धा हा 120 आकडा तुम्हाला दिसेल. म्हणजे तेवढ्याच संघटना तिथे सुद्धा उतरलेल्या होत्या. संघटनांची नावं काही असो, पण अमेरिकी डीप स्टेट किंवा जे जागतिक अर्थव्यवस्था कंट्रोल करणारे जे डीप स्टेट आहे, सोरोस इज अ सिंगल पार्ट ऑफ दॅट. पण हे डीप स्टेट अशा सिव्हिल सोसायटी नामे भुक्कडांना उभं करून, म्हणजे एक ADR नावाची एक संस्था आहे, तर तिने सुद्धा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. म्हणजे याच यंत्रणांचा वापर करायचा, पण त्याच यंत्रणांना बदनाम करायचं, असंही षडयंत्र हे सगळं या सगळ्या कालखंडामध्ये आपल्याला सुरू असताना दिसतं आहे. पण हे सगळे स्कॅटर्ड स्वरूपाच्या या सगळ्या गोष्टी होत्या. त्याची संगती लावणं, डॉट्स जोडणं हे प्रत्येक वेळेला शक्य होतंच असं नाही. पण नीला व्यास नावाच्या एक अशाच लिब्रांडू पत्रकार आहेत, हे त्या म्हणतात त्या पत्रकार आहेत, असतील, माझं काय तक्रार त्याविषयी नाही. त्यांची एक छोटी क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे. त्यात ते वर्कला प्रभाकर राव बसलेले आहेत, एक शब्दही बोलत नाहीत, मान खाली घालून बसलेले आहेत आणि बोलतायत, ह्या व्यासबाईच बोलतायत, मात्र ते जे बोलतायत ते अत्यंत गंभीर आहे. 4 तारखेला निकाल लागल्यानंतर देशभरामध्ये
आम्ही जन आंदोलन उभं करणार आहोत असं त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. देशव्यापी स्वरूपाचं हे आंदोलन असेल, मग का करणार आंदोलन? याचा अर्थ मोदी विजयी होणार आहेत हे लिब्रांडोंनी मान्यच केले असं म्हणायला हरकत नाही. मग आपले विरोधक जर सत्तेवर येत असतील तर त्यांना विरोध करायसाठी प्रसंगी आम्ही देशहित समाजहित बाजूला ठेवू, पण अराजकच पसरवू असं या बाई सांगतायत. आता नॅरेशन सेट करणं हा या सगळ्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. हे आंदोलन उभं राहणार कसं, त्याची एक पूर्वपीठिका असायलाच लागते ना, किंवा ते मोबलायझेशन टू मोबलाइज द पीपल हा त्यातला एक भाग असतो. सोशल मीडियाचा वापर त्यासाठी होतो. बघा, आत्ता 2 दिवसांपूर्वी आपल्याकडे राफा नावावरून अचानक तमाम या बॉलिवूडच्या मंडळींना हाताशी धरून एक नॅरेशन आणायचा प्रयत्न केला गेला. राफामध्ये जे काही झालं ते वगैरे वगैरे, काय त्या सगळ्या मानवी मूल्यांना काळीमा फासणारे वगैरे वगैरे वगैरे. बरं, ट्विट बघा प्रत्येकाचं, किंवा त्याचं जे हे आहे, एकच वाक्य आहे. इतकं एक वाक्य 120-125 लोकांना एकदम सुचतं, इतक्या सगळ्या लोकांना एकच वाक्य, आणि तेच रिट्वीट ट्विट रिट्वीट असं. हे म्हणजे ही एक इकोसिस्टीम काम करत असते. राफावरून या मंडळींना हाताशी धरून जे काही केलं गेलं, तर माझं मत असं आहे, इट वॉज अ टेस्टिंग ऑफ इंडियन सायकी. हे कुठंपर्यंत पर्क्युलेट होईल, त्याला रिस्पॉन्स कसा मिळेल, असं काही टेस्टिंग या निमित्तानं केलं गेलंय का, हे पण बघायला पाहिजे. कारण अचानक म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन म्हणजे खरं गाझामधला संघर्ष आता काय 6 महिने 8 महिने सुरूच आहे. इथं काही ना काहीतरी रोजच घडतंय. युक्रेनमध्ये आता 2 वर्ष झाली युद्धच सुरू आहे. तर अचानक असाच कुठला तरी एक इररिलेव्हंट मुद्दा घेऊन अचानक एक लॉबी उभी राहते, तेव्हा ती का उभी राहते, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि म्हणून या बाई जेव्हा सांगतायत नीला व्यास, तर हे राफावरूनचं प्रकरण काही टेस्टिंग होतं का? त्यामुळं आमचं एक आवाहन असं आहे, 4 तारखेनंतर अशा डिस्टर्बिंग स्वरूपाच्या कुठल्याही गोष्टींना आपण समाज म्हणून थारा देता कामा नये. मोदी ते निवडून येतील न येतील, त्यांचं काय व्हायचं ते तो त्यांचा पक्ष समाज सगळं बघून घेतील, त्याच्याशी आपण काही संबंध ठेवायचं कारण नाही. पण हा देश तर कायम राहणार आहे. सर्वोच्च न्याय संस्था असेल, निवडणूक आयोगासारखी संस्था असेल, गव्हर्नमेंट अशा अन्य संस्था असतील, त्या संस्था कायम राहणार आहेत. तिथं माणसं येतील जातील, पण संस्था कायमच असणार आहेत. आणि ह्या काँग्रेस किंवा लिब्रांडोंनी याच संस्थांचा वापर करून दमनकारी शासन कसं केलं, हे 70 वर्षातला इतिहास आपण आहोतच साक्षी. मग या संस्था आज आपल्या बरोबर नाहीत, म्हणून याच संस्थांना बदनाम करायचं कारस्थान हे लिब्रांडो रचतायत. म्हणून त्यांच्या प्रतिपादनाला आपण कुठल्याही परिस्थितीत प्रतिसाद देता कामा नये. 70 वर्ष 1952 पासून या देशात निवडणुका होतच आलेल्या आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, पण कधीही कोणीही निवडणूक आयोग या संस्थेला दोषी धरलेलं नाहीये. आचारसंहिता नामे एक विषय आपल्या देशात 52 पासूनच होता, पाळला जात नव्हता. शेषन नावाचे एक अत्यंत खमके अधिकारी आले आणि त्यांनी हे पाळलंच पाहिजे असं सांगितल्यानंतर, अरे हे असं पण काही असतं हे पहिल्यांदा जनमानसाला आपल्याला कळालं. मग त्याच्या आधी झालेल्या गैरप्रकारांविषयी बोलायचंच नाही का? पण ते बोललं की बोलणारे हे मोदी भक्त किंवा अंधभक्त ठरवले जातात. इथपर्यंत या नालायकांची मजल आलेली आहे. सगळ्यात गंभीर भाग असा आहे की आम्ही जन आंदोलन उभे करणार आहोत का? याच देशातल्या नागरिकांनी मोदी नावाच्या एका नेत्याला निवडून दिले, त्याला तुमचा काय बरं हे आहे? असं यापूर्वी सुद्धा लोकांनी निवडून दिलेली सरकार आलेली आहेत, मग आत्ताच तुमचा विरोध का? पण तो मोदींना करायचा, तर विरोध करायचा संपूर्ण अधिकार त्यांना आहे. पण हे करत असताना निवडणूक आयोगासारख्या संस्थेला बदनाम करण्याचा डाव का रचला जातो आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशा संस्था एकदा बदनाम केल्या, लोकांच्या मनामध्ये अशा संस्थांविषयी एकदा संभ्रम निर्माण केला
की मग अनागोंदी फार सोपी असते. हे साधं सोपं गणित आहे. म्हणूनच आपण यांच्या कुठल्याही विमर्शाला, नॅरेशनला आपण थारास देता कामा नये. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी राजकीय लढाई ते पक्ष, ते नेते ते बघून घेतील, पण संस्था, आपल्या सगळ्या गव्हर्निंग बॉडीज ज्या आहेत या तुमच्या माझ्या आयुष्यावर परिणाम करणारे घटक आहेत. दे शुड बी सेक्रेड. ते ठेवलेच गेले पाहिजे. त्याच्याशी कोणी छेडछाड करणार असेल तर त्याला योग्य ते शासन आपण केलंच पाहिजे. मग त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा असतो की त्यांच्या विमर्शाला आपण थारा देताच कामा नये. शाहीनबाग असेल किंवा नंतर त्यांनी एक टेस्टॅमोनी करून बघितली, तथाकथित शेतकरी रस्त्यावर उतरवून दिल्लीत येऊन धुमाकूळ घालेपर्यंत हे लोक गेलेले आहेत. मग 4 तारखेनंतर देशव्यापी आम्ही देश पेटवू असं सांगणारे या लोकांचं आपण काय करायला पाहिजे? आणि हा अधिकार या लोकांना दिला कोणी? विरोध असूच शकतो, पण म्हणून संस्था बदनाम करू नका. असंच ते ईडीला बदनाम करायचं. ईडी जुनी संस्था आहे. आज ते काम करतायत, 4 लोक पकडले जात आहेत. मग समाज म्हणून आपण त्याचं स्वागत करायला नको? एरवी आपण म्हणतोच काय या देशातल्या राजकीय नेत्यांना काही शिक्षा होत नाही, पण जेव्हा शिक्षा व्हायला लागल्यावरती मग आपण संस्था का बदनाम करतो? मोदी आज आहेत, उद्या नसतील, पण संस्था आज आहेत, उद्याही आहेत. इथं माणसं येतील जातील, पण संस्था कायम राहणार आहेत. त्या संस्थांवरचा विश्वास टिकला तरच या देशातली लोकशाही टिकेल. अन्यथा लोकशाही बुडवणारे हेच घटक आजही म्हणतात मोदी आले तर लोकशाही बुडेल. मोदी आले तर बुडेल की नाही माहिती नाही, पण हे लोक लोकशाही 100% बुडवतील एवढं मात्र नक्की आहे. म्हणूनच मित्रांनो, लिब्रांडोंना आजच आपण तीव्र विरोध करण्याची आवश्यकता आहे आणि आपण तो विरोध नोंदवलाच पाहिजे. 4 तारखेनंतर काय होणार ते बघूच. कोण निवडून येणार अर्थात ती झाकली मूठ 4 तारखेला संध्याकाळी उघडेल तेव्हा कळेल. पण त्यानंतर याही लोकांचे मुखवटे असेच आम्ही फाडू एवढं मात्र नक्की. मित्रांनो, आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा गोजोस्कोप. धन्यवाद.